जय हरी विठ्ठल. माऊली, मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. अमेरिकेमध्ये राहून देखील भारतीय संस्कृती जपण्याचा या ना त्या कारणाने आम्ही सगळेच खूप खूप प्रयत्न करत असतो आणि विठ्ठलाची वारी हा भारतीय संस्कृतीचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि हीच विठ्ठलाची वारी आम्ही अमेरिकेमध्ये कशी केली हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग गजर हरी नामाचा करत वारीला जाऊया. तर हे आहेत सीमा आणि रमेशजी लोकरे. तर यांनी या वारीची सुरुवात केली होती, तर थोडंसं त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया याच्याबद्दल. काय सांगाल वारीबद्दल? नमस्कार. जय हरी विठ्ठल. आपण ही वारीची सुरुवात जेव्हा आपलं कोविड झालं पॅन्डेमिकमध्ये, तर त्यावेळेला सगळं वारी वगैरे बंद होती, म्हणून आपण म्हटलं निसर्ग वारी करावी. आणि ॲक्च्युली पहिले सुरुवात केली होती अटलांटामध्ये प्राजक्ता पाडगावकर यांनी, आणि मग आपण म्हटलं चला आपण पण कॅन्ससमध्ये करावी. म्हणून आता हे 4थं वर्ष आहे आपलं. आपण ही पांडुरंगाची वारी करतो आणि निसर्गामध्ये राहून आपण एक महिनाभर दररोज एक जसं जमेल तसं, पण 5 मैल केलं तर एक साधारण महिन्याभरात 150 मैल, जे पुणे ते म्हणजे आळंदी ते पंढरपूर जे अंतर आहे ते आपण एका महिन्यामध्ये थोडं थोडं करतो. आणि मग शेवटी मग त्याची सांगता म्हणून सगळे एकत्र येतात. छोटी छोटी लहान मुलं, आजी आजोबा, सगळे महिला मंडळ, परत पुरुष सगळे एकत्र येऊन छान छान कपडे घालतात, नऊवारी, परत टाळ भजन असं सगळं होतं. आणि त्याची सांगता म्हणून आपण सगळे एकत्र येऊन एक मैल चालतो आणि मग नंतर प्रसाद घेतो. हे आपल्या वारीचं आहे. आणि जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. काय होते की बरेचसे आता आम्ही लोक इथे US मध्ये 30 वर्ष झालं आहे, लोकांना जमत नाही एवढं वारीचं. त्याप्रमाणे ह्या निमित्तानं आम्हाला वाटतं की आम्ही त्या वारीच्या स्पीडमध्ये करतोय सर्व. आधी आम्हाला बरेच लोकांना मी विचारलं की बरेच प्लेयर झाले, त्यांना आनंद वाटतो की असं US मध्ये आपण एवढं करतो. अगदी काही काही लोकांना इतके इमोशनल झाले दोघं तिघे आजोबा, ते म्हणे की आमच्या हातात असे पांडुरंग कधी आले नाही म्हणतात. अरे वा वा. Really, that was किती छान. म्हणजे ना, मी नमस्कार. जय हरी विठ्ठल. मी जयंत माहुरे आणि माझी पत्नी सुषमा माहुरे. आम्ही US मध्ये 32 वर्षापासून आहोत आणि कॅन्सस सिटीला आम्ही 13 वर्ष झाले आता. आणि 13 वर्षापासून आम्ही इथे वारी वगैरे हे करून आलो, अटेंड करतोय दरवर्षी इथे. आणि याचे ऑर्गनायझेशन जे ऑर्गनायझर आहेत ते सीमा आणि रमेश लोकरे आहेत. आणि भक्तिभाव विठ्ठलाचा एवढा सुंदर आहे की त्यामुळे सगळ्यांना ओढून घेते. एक उदाहरण तो सांगतो मी की गुगल मॅप मध्ये जो लोगो आहे आणि विठ्ठलाच्या डोक्यावर जो टीका आहे तो एकच आहे. आणि गुगलचा मॅप तो एकदा कधी मार्गदर्शन चुकू शकतोय, पण विठ्ठलाच्या डोक्यावरचा जो गुगलचा जो लोगो आहे तो कधीही तुमचं मार्गदर्शन चुकवत नाही. तर हे विठ्ठलाची एकदम एक तऱ्हेची खूप कृपा आहे. आणि असंच ही कृपा सगळ्यांवर राहू द्यावा, हेच विठ्ठलाचं हे. जय हरी विठ्ठल. मी सुषमा माहुरे. खूप खूप धन्यवाद वर्षा, तू व्हिडिओ घेतल्याबद्दल. आम्हाला इथे आम्ही वाट बघतो हे वारी करता. इथे आल्यानंतर इथे वाट बघतो की ही वारी निसर्ग वारी म्हणून सुरुवात केली सीमा आणि रमेश लोकरेंनी. आणि त्याची वाट बघतो आम्ही की असं निसर्गामध्ये येतो आणि इथे एवढ्या लांब आपल्या देशाच्या बाहेर येऊन आम्ही इथे वारी करतो, तर आम्हालाच खूप म्हणजे छान वाटतं, प्रसन्न वाटतं. असं वाटतं की आम्ही पंढरपूरला चाललोय. हा, पंढरपूरला नाही गेलो पण इथे हो. मी फार कारण माझं असं होतं की मी ह्युस्टनला जाणार होते आणि मी मिस करणार होते. मी म्हटलं पण काही कारणाने मी आता पोस्टपोन केलं, पण मला ती विठ्ठलाचीच कृपा असावी. आणि माझ्या बाबांचं नाव पण विठ्ठल रावच होतंय. तर त्यामुळे आम्हाला विठ्ठल. जय हरी विठ्ठल. थँक्यू. जय हरी विठ्ठल. थँक्यू.
या चिमुरड्या मुलांचं विशेष कौतुक आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा. एवढ्या सकाळ सकाळ पारंपरिक वेशभूषेमध्ये तयार करून मुलांना तिथे घेऊन येणं आणि फुगडीसारखा खेळ ही मुलं एन्जॉय करत होती. अमेरिकेसारख्या देशात राहून मनात भारतीय, विशेषतः मराठी माणूस जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. लेकीला खणाचं परकर पोलकं तर लेकाला सदरा धोतर पंचा घालून फुगडी खेळायला घेऊन येणाऱ्या आईच्या मनात नक्कीच असं असणार आहे की लहानपणी मी जे अनुभवलं ते माझ्या मुलांनाही अनुभवता यावं. या वारीच्या काळातच बऱ्याच जणांचे आई वडील सासू सासरे आलेले असतात. त्यांनाही या वारीचा आनंद घेता येतो. इथे या निळ्या साडीमध्ये दिसत आहेत माझ्या सासूबाई. त्यांनीही पावली खेळण्याचा आनंद घेतला. टाळ, मृदंग, भजनं, हरिपाठ, इथे अमेरिकेत राहून ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येतील या वारीमध्ये त्या सगळ्या आम्ही केल्या. आणि 700-800 वर्षापूर्वीची ही परंपरा, ही आपली संस्कृती अमेरिकेसारख्या देशात राहून सुद्धा आपल्याला जपता येते. याच्यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही, नाही का? चालेल ना करूया. मोठ्या भक्तिभावाने ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती कुणी डोक्यावर मिरवली तर कुणी उराशी बाळगली. लहानपणी माझी आजी मला एका विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात घेऊन जायची. मूर्त्या अगदी छोट्या छोट्याच होत्या, संगमरवरी. त्यातली रखुमाईची मूर्ती मला नेहमीच असं वाटायचं की तिला घरी घेऊन जावं. आजही ती आठवण कायम होती मनामध्ये. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वारकरी वारसा कधीही कुठेही संपणार नाही. जगाच्या पाठीवर मराठी माणूस कुठेही असला तरी ही वारीची ओढ त्याच्या मनातून कधीही जाणार नाही.
विठ्ठलाच्या आरत्या आणि पसायदानांनी या वारीची सांगता झाली आणि आज पहिल्यांदा विठोबा आणि नंतर पोटोबा झाला. पोटोबासाठी सुद्धा भरपूर गोष्टी होत्या. साबुदाणा खिचडी, पोहे, काजू कतली, शेंगदाण्याचे लाडू, चहा, कॉफी आणि मँगो लस्सी पण होती. अमेरिकेमध्ये विठ्ठलाच्या वारीचा अनुभव दिल्याबद्दल सीमाताई आणि रमेशजी तुमचे खूप खूप धन्यवाद. तर कशी वाटली ही अमेरिकेतली वारी कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया न्यूयॉर्कच्या डे 3 व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.